ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे। नारायण राणे आणि भागवत कराड यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळालाय। कोकणचा गड काबीज केल्यानंतरही नारायण राणेंना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही। तर विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाही नारायण राणेंना मंत्रिपद का नाकारण्यात आलं अशी आता चर्चा सुरू झाली आहे। नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे। नारायण राणे आणि भागवत कराड आता नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या सरकारमध्ये मंत्री असणार नाहीत। राणे आणि कराड हे दोघेही राज्यसभा सदस्य आहेत। मात्र राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला। शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात गेल्या 10 वर्षांपासून असलेला मतदारसंघ राणेंनी काबीज केला। विनायक राऊत यांचा पराभव करून शिवसेना ठाकरे गटाला नारायण राणेंनी मोठा दणका दिलाय। महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा होता, तरीही भाजपनं शिवसेनेचा विरोध डावलून रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ मिळवला। इतकंच नव्हे तर राणेंनी लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजयही मिळवला। मात्र असं असतानाही राणेंना पुन्हा मंत्रिपद मिळालं नाही। विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं तब्बल 30 मतदारसंघात विजय मिळवलाय। विधानसभेच्या 150 मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली आहे। त्यामुळे कोकणातला गड मजबूत करण्यासाठी नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र राणेंना मंत्रिमंडळातून डावलल्यानं शिवसेना ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांना डिवचण्याची संधी सोडली नाही। कसं आहे की हे फर्स्ट ह्याच्यामधली ही यादी आहे, तर कदाचित पहिली यादी दुसरी यादी असेल का माहीत नाही मला। आता हा जसं मी सांगितल्याप्रमाणे की त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे। आता काय काय अशी चर्चा दिल्लीमध्ये सुरुवात काल रात्रीपासून होती की परफॉर्मन्स बेस आम्ही बघणार आहोत। आता ज्यांचा मूळच परफॉर्मन्स बेस झालेला नाही असं आहे, प्लस अलायन्सला जास्त द्यायचं म्हणून आपल्यातल्या काही लोकांना कमी करायला येईल, अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत। मला वाटते कदाचित होईल नाही होईल, पण तो त्यांचा विषय, आम्हाला काय त्याच्यात ते झाले काय नाही झाले काय। मराठवाड्यातील नेते असलेले भागवत कराड यांना मराठवाड्यात छाप पाडण्यात अपयश आलं। मराठवाड्यात भाजपची एकही जागा निवडून आली नाही, त्यामुळे त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं असावं। दुसरीकडे राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं असतं तर त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात होऊ शकला असता। तसंच विधानसभा निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही राणेंच्या मंत्रिपदाचा सत्ताधाऱ्यांना निश्चितच उपयोग झाला असता। असं असताना राणेंना मंत्रिपद का नाकारलं या प्रश्नाचं उत्तर काही मिळताना दिसत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।